संभाव्य दुबार मतदारांची ओळख केल्याचं आयोगानं म्हटलेलं आहे। दुबार मतदारांसोबत डबल स्टार केले असं आयोगानं म्हटलंय। सौरभ, तर मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केल्याची माहिती देखील आयोगाने दिली। एकूण मतदारांपैकी 7% दुबार मतदार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय आणि जे दुबार मतदार आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही शहानिशा केली आणि कुठल्या मतदान केंद्रावर ते मतदान करणार याचं हमी पत्र आम्ही त्यांच्याकडून लिहून घेणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाने सांगितलंय। या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे। आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारामध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत। उदाहरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः 11 लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते। मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचं एक टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि फील्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमाने त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे असेसमेंटप्रमाणे फक्त 7% त्या यादीपैकी 7% फक्त ॲक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढळून आले। थोड्या बहुत फरकाने इतरसुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी न्यूजरूम मधून आपले प्रतिनिधी श्रीकांत घुले आता आपल्या सोबत आहेत। श्रीकांत कडून आपण आणखी माहिती घेऊया। श्रीकांत, एकीकडे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा भाजपची काय भूमिका असेल, कुठे युती असेल, कोणासोबत असेल त्याचीही स्पष्टता दिलेली आहे। सौरभ, दुबार मतदारासंदर्भात एक महत्त्वाची फॅक्ट आपण सांगितली पाहिजे, कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी म्हणजे राहुल गांधी यांनी देशपातळीवर वोट चोरीचा मुद्दा, मतदान याद्यांमधला घोळ समोर आणला आणि तोच मुद्दा पुढे पकडून राज्यामध्ये विरोधक आक्रमक झालेले आपण बघितले असेल। आपल्याला आठवत असेल सत्याचा मोर्चा काही दिवसांपूर्वी विरोधकांनी काढलेला होता। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः आयोगानंच हे मान्य केलेलं आहे। एकट्या मुंबईमध्ये जर अशा पद्धतीनं 11 लाखापर्यंत दुबार मतदार आहेत तर विरोधक जो मुद्दा या गेल्या काही दिवसांपासून उपस्थित करत होते त्या मुद्द्याला कुठेतरी आता पाठबळ मिळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि एकट्या मुंबईमध्ये 11 लाखांच्या आसपास दुबार मतदार आहेत। त्यामुळं आणखी एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा, इतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर 15 लाख दुबार मतदार आढळले आहेत। त्यामुळं विरोधक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हा मुद्दा रेटताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि भाजपचे नेते असतील, महायुतीचे नेते असतील, वारंवार सांगत आले याचे काही पुरावे नाही आहेत किंवा महाविकास आघाडी या पद्धतीचा आरोप निवडणुकीच्या दृष्टीनं करत असतं। मात्र आज निवडणूक आयोगानंच त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केलेला आहे। हाच मुद्दा पुढच्या काही काळामध्ये आता निवडणुकांचा प्रचार जोरदारपणे सुरू होणार आहे। एकीकडे बिगुल वाजलेल्या त्यामुळं या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असली तरी देखील BMCचा जर आपण विचार केला तर मुंबई महापालिकेमध्ये अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं काय याचं उत्तर मिळालं नाही आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची भेटीगाठी होत आहेत, ज्या पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत। भाजप आणि शिवसेना एकच आहे असं सांगितलं जातंय, मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसचं यामध्ये काय असणार आहे ते अद्यापही स्पष्ट व्हायचं आहे आणि एकंदरीतच पाहता या निवडणुकीमध्ये मला वाटतं पुन्हा एकदा आता वोट चोरीचा मुद्दा आणि मतदान प्रक्रियेमधला हा जो घोळ आहे त्यावरच पुढच्या निवडणुका ज्या आहेत, पुढचे जे काही दिवस आहेत ते तापण्याची शक्यता आहे। सौरभ।